याला काय कारागीर निघून गेला बा चालू कामावर. पैसे ॲडव्हान्स घेऊन गेला. टेप आणि ते सगळं येणं ठेवून गेला. हां टेपसुद्धा नेला नाही त्यानं पाय ना. हां काय आता काय करावा. तर एका दुसऱ्या कारागीरला फोन केला आहे. आता तो केव्हा येतो काय माहिती. वैताग झाला बोय आता काय एकदा करू घातलंय काम. काय हो काय करू राहिले. अरे काय तो कारागीर गेला पळून आणि काय गौंडी. तुम्हाला ना असेच लोक पाहिजे हो. त्यानं पैसे घेतले 10,000 रुपये ॲडव्हान्स त्यानं आणि गेला पळून काम सोडून. काय फक्त एवढं बिताड रचलंय. हां तुम्हाला असेच लोक पाहिजे. इकडे या. काय आता इकडे आणि तिकडे काय डोक्याला ताण होतं जास्त. आता मी ना दुसऱ्या कारागीरला फोन केला आहे. तो येऊ राहिलाय. मग आता त्याला देऊन टाकू हे बांधकाम. पहिलेच जर त्याला जर दिले असते हां तर किती कामवर आलं असतं. अगं तो एक कारागीर चांगला होता. बांधकाम लय भारी करतोय तो म्हणून मी त्याला दिला ना. मग पण आता आम्हाला काय माहिती असं तो पळून जाईल चालू बांधकामावरून. अहो तुम्हाला ते कळायला पाहिजे असतं पहिलेच. आता पाण्या पावसाचं एवढं मोठं आता कारागीर काय वापरून पाहिजे राहत्या का काय. पण मी तुम्हाला सांगत होते ना ते शिरपत कारागीर त्याला बोलून तुला काय माहिती शिरपत कारागीर आहे. हा म्हणजे मी भरपूर बायाचे तोंडचं ऐकले आपल्या गावामध्ये किती कामं मला करायला. त्याचं नावही माहिती नाही काय आहे. हा. फक्त एक जणाने मला नंबर दिला त्याचा. मग तेव्हा त्याला कॉल केला. तो म्हणे येतो म्हणे पाहायला. तुम्हाला टुकार तुला काय माहिती तो त्याचं नाव शिरपत तुम्हाला आहे. टुकार लोकांचीच नावं माहिती हो. काय? चांगले लोक हा जे लोक काम चांगले करताना हा. त्या लोकांची तुम्हाला नावच माहिती नाही. ते डोक्यामध्ये ठेवतच नाही तुम्ही. बर हा बरं येऊ दे मग आला तो कारागीर ना हा तर त्याच्याशी व्यवहार करून टाकू पहिले दिले असते ते बिचारा किती खुशी खुशीत काम केलं असतं त्यानं. हा का हा? मग तुला माहिती होता मग तेव्हाच तो बोलायचा ना मला. बाई तुम्ही बोलू देता का. हा हा तू तर लय डोक्याच्या वर चढली. तुम्हाला तोंड कमी आहे का. हा मग तो आता एकटा तो काय करेल तो हाता खाल्ला. हा आता ते तुम्हाला समजायला पाहिजे. काय रे कुठे गेला रे तो कारागीर. त्याला काय तो मग काय बैर आहे त्याला ऐकायला नाही येत. राम राम. राम 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 आले का. हा त्याला ना थोडं राहिलं होतं. हा ते एंड केलं हा लगेच इकडं आलं. अरे वा. बरं ये बा काय झालं पहिला कारागीर नाही ना एव्हा एवढी भीत बांधली आणि काय त्यानं 11,000 रुपये जास्त नेले. लगेच पळूनच गेला तो. लोकच लय नालायक झाले हो. लय नालायक लोक हो तुम्हाला सांगतो. हा. तर या बा इमानदारीची दुनिया राहिली नाही. नाही नाही बरं ये बा आपल्याला 11 फुटी भिंती बांधायची आहे. बरं चालेल वरून पत्रे चालेल. हां मटेरियल सगळं आणून पडेल आहे. फक्त सिमेंट बाकी आहे. तेवढं सिमेंट आणायचं राहिले आणि मग असं काम आहे. बरं कसं घ्याल तुम्ही बोला बरं. हे बघ तुम्ही आता स्क्वेअर फुट देणार कवताड देणार. उद्याच बोला काय स्क्वेअर फुटाचं मजुरी सही घ्या तुमचं 11 काय. फुटाची उंची हा 11 फुटाची उंची भीतीची त्याच्यावर पत्रे ठोकून द्या. पत्र ठोकून द्यायचे. तुम्हाला कुलपच लावून द्यायचं. कुलपाचा आता दरवाजा लावा. 21,000 होते. मजुरी थोडे काही कमी जास्त. वरचे 1,000 देऊ नका 20 द्या पुरी करून. बरं 18 घ्या. नाही हो नाही परवडत. आम्हा मागे बिलेच मला 2-4 माणसं ना बाबा सांगायला लागत ना. हा का तुम्ही मला 8 दिवसामध्ये तुमचं काम एंड करून देणार मी. बरं चालेल. 8 दिवस करावं पाणी पावसाचे दिवस आहे. 8 दिवसात होईल काम. हा ना तेच ना मी त्या कारागिरीच्या भरोशावर राहिलो. तो बरं तुम्हाला 11 दिवस सुद्धा उगून देणार नाही म्हणा. काय सांगायचं? गॅरंटीचं लागत आहे. गॅरंटी कशी बोलले तुम्ही. ते ना ते काम कोणाला दिलं होतं. तो याचा होता तो समशेरपूरचा. तो तर लय फांटर पर्यंत. हा 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 त्याचं सारखं बाहेर लक्ष राहत. मोबाईल मध्ये सारखं बोलायचं. बाहेर लक्ष द्या. हा माणूस क्लिअर पाहिजे. Clear, clear, clear. काम क्लिअर पैसा क्लिअर. बरोबर. तुम्ही एक काम करा 10,000 रुपये आडवा द्या आणि लगेच सिमेंटच्या गोण्या घेऊन या. चालेल लगेच काम चालू करतो. चालेल बरे बा. हा माणूस राहील तुम्हाला हाताखाली. हा त्याच्याच काय पहिला कारागिराचा माणूस आहे. त्याला ना ऐकायला नाही येत. हा हा थोडंसं समजून घ्या त्याला. हा चालेल. त्याला काय द्यायचं द्या तुम्ही हाजरी. नाही तो माक राहील. हा तुमच्याकडेच राहील तो. हा हा तुम्ही ना 10,000 मारा. हा म्हणजे मग मी काय करतो लगेच लेबर बोलून दे. लगेच मारू का. हा बरं तुमचं स्कॅनर द्या. आले का बा. हो आले. आले ना. तुम्ही लवकर सिमेंट आणा. मी आता काय करतो मी आता काय शिनार जातो आणि आबा सिमेंट घेऊन येतो. दुपारात चहा पाहिजे आम्हाला. हा बरे बाय यायला चहा द्यायचा 2 टाइम द्यायचा. हो हो हा हा जेवण बिवणं डबे राहते आमची. डबे राहते ना. हा फक्त पाण्याची सोय करा. पाणी काही नाही जागी टाके. नाही 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 मटेरियल पाणी लागेल ना. हा मग लगेच टिपाड भरून ठेवलं आम्ही. तुम्ही लवकर जा सिमेंट हा घेऊन. चालेल जाऊ का मग. हो हो यायला चहा बी ठेवा. हो हा बरं येऊ मग. हा या. बरं मी काय म्हणतो हा बोला ना. तुमचं काम पण होणारच आहे म्हणा आता कामाचं नाही काही. पण मग एक मला असं म्हणायचं हा
एक काम करू का आता मग कारागीर चांगला पाहायचा. अहो आता हे काय माणसाच्या पुढे बाईचं चालतं का? आणि दुसरं म्हणा माणसाच्या पुढे बाईचं चालतं? नाही नाही. पण मला एक म्हणायचं आहे, हा बोला ना. हे तुमचं जे नवरा केला हम्म. हे काही तुला मागणं येत नव्हतं का काही घरच्यांनी बळबळ करून दिला? अहो ते मला माझ्या आजीनं वचन घेतलं होतं माझ्या वडिलाकडून. काय सोबत होतं तुला नवरा? त्याच्या आजीनं वचन घेतलं होतं. हा ते काय? वचनामध्ये दिलंय मला. अरे काय वाचना दिले काय किती त्याचा अवतार कसा तू अवतार कसा हा? मग आता काय करता? हा? आता या बाय आता मी काय ना मी फक्त हे निमताला काम करतोय. म्हणजे हा मला एक हाऊस छंद आहे म्हणून मी काम करतोय. तर आपल्याला काही कमी नाही घरी. हा घरी 4 बंगले आपले, बापरे 4 गाड्या 4 व्हीलर. असं. हा मग हे कामाचं निमित्त काऊन घातलं तुम्ही मधामध्ये? नाही एक छंद आहे मला काम करायचं. पण मी तुमचं नाव ऐकून येऊ भरपूर. नाव आपलं म्हणजे रेकॉर्ड आहे. आपलं नाव म्हणलं आपल्या 4 जिल्ह्यात आपलं नाव विकत. नाही तुमच्या कामामध्ये इमानदारी बरं का. कारण की कसं आहे जे माणूस इमानदार असला ना त्याचंच नाव निघतं. त्याला पाहिजे ज्याला चांगलं ना त्याला चांगल्या माणसं भेटते ती. हो चांगल्याला चांगलं कधीच भेटत नाही. हा ते तर आहेच. मी एक ठिकाणी फक्त न दुखी का बरं? बायको बस आहे. तुम्हाला बायको नाही का? बायको आहे पण ती राहत नाही. राहत नाही? ऑलरेडी तुला सांगतो हा जी मला नवरा करीन ना हा. तिच्या नावावर 4 बंगले करून देईन मी. 4 बंगले? 4 बंगले तिच्या नावावर करून देईन. काऊन तुम्हाला मुलं बाळ आहे का काय पहिले? नाही नाही काहीच नाही अजून. आणि मग ती बायकोचं म्हणजे नेमकं काय खटकतं तुमचं असं? हा ती हा तिचीच मला वागणी आवडत नाही. लय भांड खुदळ हा. सौशखोर संशय घेते तुमच्यावर आहे ना. हा पण मग ते कसं आहे हो मिस्त्रीला ते शापच आहे. हातात थापी नजर पापी हा हा आहे ना. बरं मी पाणी घेऊन येऊ का तुम्हाला प्यायला? नाही काय पाणी आणते. मग मी काय होतो हा. एक काम कर ना हा पाय ना आपल्याला एखादी नवरी पाय ना चांगली असते. नवरी? 4 बंगले हम्म. आणि तिच्या नावावर आहे ना 5-50 लाख रुपये मी टाकून दे. नवरीचं काय हो काय कमी तुमच्यामध्ये दिसायला का स्मार्ट आहे. हा. पैसा आदला आहे. सोन्यानं हातात बिकाला आहे. सोन्यानं वाकूनच मी तिला हा सोन्यानंच वाकून डायरेक्ट खाली तिला उभार चालते ना वाकूनच चालणार. एवढं मोठं तिला गंठण घालून गळ्यामध्ये. हा हा नाही चांगले आहे तुम्ही दिसायला पण म्हणजे चांगले आहे. हातात बिकाला आहे. पण मी काय होतो हा हा तुला खोटं वाटत असेल ना हा. चल मा बरोबर की तुला दाखवून देतो. नाही नको मी तुम्हाला चहा घेऊन येते. चला. अगं नको चहा घेत नाही मी. मग पाणी घेऊन येऊ का? मी दूध घेतो असतो दूध. दूध हो बरं ठीक आहे चला मग. होईन ना आज होईन ना काम. अहो डबा नाही आणला मला. डबा न खावत पडेल बा तुम्ही विकानी मला असं कारागीर भेटतात ना नको खावं हागे. आटे पटापट आवरून घ्या कारण तुम्हाला आहे ना संध्याकाळी काही पेमेंट रोख भेटणार आहे. काय नाही भाऊ कामाचं काय नाही. चहा वाढला चहा सांगितलं चहा काय आहे ना अजून घरी जावं का नाही चहा प्यायला नाही तर मग हाय घर जवळच आहे. मी काय तो एवढं काम एंड करा मी आलो. हा का नाही का घरी एवढं एंड करून घ्या एंड. हा ये येड बैर मला गिराय का तसेच भेटतात. काम करले भारी म्हणा पण आता त्याला ऐकू येत नाही. त्याला काय बिचारा तो काय करी नाही तर काम करा खरंच चांगलं आहे. याला आपल्याकडचं कायमचं फिक्स करून घेतो. आता 10,000 भेटले आता आहे ना काहीतरी डोकं लावा पाहिजे नवीन दुसरं. तो घरी जातो चहा पितो आणि मग मालकीला जातो डोकं लावून पाहतो. हो मालकीन बाई आले अजून एकदा ना दूध तुमच्या दुधाला चवच लय. हा का? किती प्यावं म्हणच आवडत नाही दुधात. अहो गरम आहे दूध. नसते बघा दूध मला आवडलं म्हणलं तुमचं. हो ना? किती प्यावं असं वाटतं तुमचं दूध मन आवडत नाही. मग आता नाही आता काय बरं मी म्हणलो त्याच्यावर काय केला का नाही नेलं तर
कसला कसला बायकोचा बायको भेटेल ना तुम्हाला, काय कमी आहे तुमच्यामध्ये? कमी तर नाही, पण मग तू काय याला राखायला बसली? काय यायचे बसी? त्याच्यापाशी काय असं? अगं तुला 4 बंगले तुझ्या नावावर करून देऊन राहिले मी. आता आमचं बी घर होतं ना हो. आणि ते घर काय तो एवढं मोठं घर आहे का? ते पत्र्याचं घर आहे, हे बंगले डायरी. हा 10-20 लाख टाकून दे तुझ्या नावावर, मग तुला काय अडचण आहे? काय अडचण नाही. हां पण मानवर एवढा खराब आहे ना, तुझ्या डोक्याला केस बी नाही ठेवणार. अरे एवढं थांबायचंच का आलं नवऱ्याला? हा लय खराब आहे. तू म्हणायला 3 ठिकाणी मॉडेल आहे, पण माहिती आहे का एवढे गुण आहे त्याच्यामध्ये, एवढे गुण आहे अर्ध गाव घाबरतं त्याला. त्याचा आवाजच असा आहे. आणि डोळे जर पाहिले ना तुम्ही, असं एखादा नवीन माणसाने जर त्याचे डोळे जर पाहिले तर मी तर म्हणते तो 1 तास पडला बेसून. तिकडं जाऊ लिहून आपण MP बिहारच्या अंग. एवढी ताकद आहे त्याच्या डोळ्यात. तिकडं का आले तो बिहारला, MP बिहारला? MP बिहारला? हां अहो MP बिहार म्हणता तुम्ही, पण तो कुठेही शोध लावू शकतो मा. सोपं एवढं शोध लावणं. तुम्हाला असं म्हणजे खोटं वाटतंय का? तू चाल, तू नको येड्यावाने करू, तो काहीच करू शकत नाही. हां त्याला जर ढेकडावणी घसरून टाकीन मी, घसरून लगेच. हां आपल्या नादी लागला तर असे मला लय संपवले लई. जे आपलं वाटं गेले ना ते परत ते दिसलेलं नाही जागामध्ये. आणि तू लागली त्याला मला व्याव सांगायला. पण माझा भाऊ पण लय खराब आहे हो. केव्हा कोणी नाही कोणते, एकदा झालं म्हणजे मिटलं. कोणचं राहते भाऊ दामादामानं आपक ते सुद्धा येतील. तुम्हाला माहिती आहे का माझा भाऊ जेज होता, जेज. अगं हा पर बहिणीचं कल्याण झालं, मग ते काय करणार आहे? ते काय म्हणणार आहे तू वाईट केले बहिणीला? मी एका अटीवर येते भाऊ, काय तुम्ही जर मला घेऊन जासाल ना, तुम्ही मरेपर्यंत इथे येणार नाही. मग आपलं काय काम आहे इकडं? तिकडं आपला बिझनेस आहे करून. म्हणजे आपल्या इथं म्हणजे ते बंगले बी नाही, आपण तिकडे सगळे टिक करायचं आणि तिकडेच राहायचं. ये बंगले वापून तिकडे बंगले घेऊ आपण. चालेल. खरबून तयारी तू टाइमपास कर. तयारी कशाला, मी काहीच घेणार नाही. पण एखादी बॅग बिग नको, काहीच नाही. असं चाल. जाऊ आपण. म्हणजे चाल, कसं आहे, चाल. कपडे गिपडे घेतले ना. चांगल्या कामाला नको वेळ लावायचा. आता मी शर्ट घालतो. चाल इकडे तिकडे पाहिजे लगेच कळते हान. नाही तर ये तू ती आणून मी येतो तिकडून. मी स्टँडवर येऊ का? हा लवकर आवरून. हा तुम्ही 2 मिनिटं पुढे व्हा, मी लगेच येते. लगेच 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 लवकर ती आणून. हा बरं म्हणा, आणसी मीठ बांध एकटाच घर. एवढं तोंड आहे ना त्याला. आता एकटाच बुनगाळ करत बस म्हणा. चालले मी. चल व सिमेंट आणून टाकलं. आता कमळी कुठे गेली काय? ते भांड्याचं तसेच पडले. कमळे ते दरवाजा लावेल. कमळे ते कुठे गेले बघ? फोन तरी करू पाहत. फोन स्विच ऑफ आहे. कुठं पावा आता हिला? चला एकदा कामावाल्याकडे जातो. ओय ते राव दे. मालकीन पाहिली का? हो मालकी इकडं रस्त्यानं गेली. हा रस्त्यानं गेली इकडं. रस्त्याला हो हो हो. ते कामाला गेले काय? काय माहीत नाही. यायला तर इकडं काल गेले सर. आणि कारागीर कुठे? गौंडी गौंडी कुठे? गौंडी हा गौंडी काम चालू आहे. नाही तो दुसरा आणला होता ना. दुसरा हा दुसरा हा तो गेला तिच्या बरोबर. काय तिच्या बरोबर गेला. त्याच्याबरोबर? हा त्याच्याबरोबर काय गेला? तर काय माहीत. त्याला काय रे वाचा असं? तो तर काम करायला आलता ना. हां त्याला तर अवघड झालं इथं. तरी म्हटलं घरी भांडे धुवेल नाही, भांडे त्याच्यात पडले, दरवाजा लावेले. आणि मी तर सिमेंट घेऊन आलो गाडीमध्ये. हा यायला काय करावं आता या? आयला कारागिरी असंच भेटला काय मला? हां एका कामाधंद्याला गेली का काय? हां बरं येईल ती कामाला गेली सर कुठेतरी काही वस्तू आणायला. जाऊ दे येईल ती. फक्त आता हा कारागिरी यायला पाहिजे ना. म्हणा मी लगेच कामाला बिलगतो. हां आयले या कारागिराचं काही खरं नाही. पैसे मारून घेतले 11,000. या नाही पण लगेच
ह्याला असेच प्रत्येक कारागीर मला असेच भेटू राहिले. तो चालू दे भाऊ. हा हो हो हा. चल फोन तरी करून पाहतो परत एकदा कुठे गेली. फोन तर स्विच ऑफ येतोय. फोनही स्विच ऑफ करून ठेवला आहे. थांब आता कारागिरीला लावून पाहतो. ते याचा फोन स्विच ऑफ आहे. ह्याला काय खरं आहे बा. नाही आता मेवण्यालाच फोन करतो का त्याला म्हणू बाबा घराच काम चालू आहे, या बा पाहायला कसं काय चालू आहे काय असं. हॅलो हॅलो. काय चाललंय सोय रे? काय नाही चालले आपले काम. हा काय हो. बरं मी काय आता घरात काम चालू आहे आपल्या. हा ते माग तुम्ही सांगितलं होतं ना. हा हा, झालं का? हा चालू आहे पण ये बा काय मला काय एवढं समजत नाही त्याच्यातलं, तर थोडंसं या पाहून जा बरं बरं येतो तुम्ही. कसं काय काम चालू आहे कसं नाही. आम्हाला यायचंच होतं, आम्ही दोघे येतो, आम्हाला भेटायला यायचं कमळाला. हा या दोघं नवर बायको या. येतो मग. हा हो या या या. हो, हो. तुला आहे ना राणी बनी राणी डायरेक्ट. हा राजाची राणी तिच्यापेक्षा तू ठेपलंय राणा. राणीपेक्षा जास्त. तुझ्या हाताखाली 2-4 बाया कामाला ठेवू. भांडे घासायला एक, कपडे धुवायला एक, स्वयंपाकाला एक. स्वयंपाकाला आपण काय हॉटेलवर जाऊन जेवणार आहे रोजचं. चालेल, म्हणजे मला स्वयंपाक करायचं पण काम नाही. नाही स्वयंपाक करायचंच नाही ना, सगळं तुम्ही हॉटेल. गोरी होईन का हो मग? हां गोरी म्हणजे तुला एखादा किटल पाऊंडच घेऊन टाकेन डायरेक्ट. उन्हात लिगायचंच नाही. 1 क्विंटल पावडर हा इशी रूम मध्ये राहणार, इशी रूम मध्ये. मी काय करणार, ती पावडर आहे ना बेडवर टाकून दिली. बाहेर निघाली ना तर तोवर छत्री धरणार मी असं. हा छत्री धरून चालणार. मग ऊनच कुठं लागन. किती नशिबान आहे ना मी. दिवसा बाहेर निघायचंच नाही ना आपल्या उन्हामध्ये. रात्रीचं उन्हातल्या बाहेर निघायचं, येळ बारा मस्त इशी मध्ये थांबून राहायचं. म्हणलं मी किती नशिबान आहे. चालेल तू नशीब फाळफाळलं, नशीब फाळफाळलं. म्हणजे किती विचार करता तुम्ही मानवऱ्यांना, ते एवढं आपण विचार नाही केला मा. अरे काय त्याच्यामध्ये आहे तरी काय खडकू. हां त्यामध्ये काय खडकू. चल चाल दाजीचं आहे ना मस्त काम होतं आलं. मस्त म्हणून बोलवलं का? हा गरबी झालं का मस्त पार्टी बिर्टी करू इडा. आपण होऊ दे तर खरी, होऊ दे तर खरी. होऊ दे का खरी म्हणजे काय? तुम्हालाच फोन केला, मला घेऊन बोलवलं का फक्त तुम्हाला एकट्यालाच बोलवलं होतं? कोणला मला बळजबरी नेत आहे का? बळजबरी नेतोय म्हणजे? तुम्ही म्हणे ना मला बोलवलं. नाही, तू बी अशी बोलत आहे ना, मला फोन केला त्यांनी या म्हणे जरा. आता मला आपल्याला कसं आपला अनुभव आहे थोडासा ना. हा म्हटलं चला, म्हणलं आपल्याला असं बी कमळाला भेटायला जायचंच होतं. तिची मागं नाही का तब्येत खराब झाली होती, हा आपण आलो नाही. तुम्हाला म्हटलं होतं घेऊन या इकडं, तुम्ही नाही म्हणे. कुठं? हा त्यांची किती कामं चालू होती घरी, काय मी पाठवायला. अहो पण मग 2-4 दिवस काम तर कायमचेच चालता. नाही नाही मग नाही. ते आपल्याला पटव कधीतरी. गोष्ट नाही, हा पटव गोष्ट नाही असं. ती बी नाही म्हणली ना, ती मला काय म्हणे दादा तुम्ही येऊन चालू भेटून जा म्हणे. चला येऊ भेटून मग काय आता. जाऊ द्या भेटून आणि जायचं. करायचं पण त्यांना काय आयडिया बा सांगून नवीन असं काही पडवी बिडवी आपण कसं. तुमच्या डोक्यात आयडिया आहे का? मग चायला तू ये ना, मला सगळे शहाणे समजायचे, पण तू मला येडी समजायची. पण मीच आयडिया देत राहते असं. तू आयडिया देत राहते ना. तेव्हा तुमचं डोकं पुढं चालतं. चला आता मेंदू कुठं चालतं. तिला नको बोलू असं, माझा अपमान नको बरं का, नाही तर पाय मग. म्हणजे मला एवढं समजत नाही का? हा मग तेच तर. चल पटकन चल. मीच एखादी आयडिया देऊन टाकते. आता किती जोरात चालायला लावता. लोडच घ्यायचं नाही का तू. हाय ते सगळं ठीक होणार आहे. चल चालतो रे. काय कमला? अरे पाहुणे कोण आहे? गवंडी ते गौंडी दादा. गावंडी? काय करते ते ना आपलं दुसऱ्या साईडवर काम चालू आहे ना. हा हा. मटेरियल आणि चालू आहे, टोकऱ्या पावडे. मग मटर आण तू काय चालली? नाही मी एकट्याला कसं काय आणते. माणसं येते एवढं नाही ना ते काम चालू आहे ना कुठं? साईटवर. म्हणजे हा तुमच्या कामावरच गावंडी का? हा काय कामळा तू कशाला काम करायचं? हा दाजीला पाठवून द्यायचं नाही, दुसरं कोणाला पाठवायचं हो ते सिमेंट आणि आणायला गेले ना, हा म्हणून का? मग मी सोबत आले ते. चला आले ते घरी आताच आमच्याकडे फोन झाला. हा का? हा नेमकं काय झालं, मोबाईलला चार्जिंगच नव्हती ना, मी त्याला फोनच नाही केला. नाही का? मोबाईल बंद करून तुला. तर मग मी एकटं चालू होते म्हणा, मग मी ते वस्तू ती टोकऱ्या आणि मी पावडे आणि नाही ना हो, तिला आम्ही तिकडे बी काम सांगत नव्हतो. आज कसं काय? घराच्या मालकीन बाईलाच तुम्ही कामाला लावू राहिले, मग तुम्हाला पैसे कशाचे देताय? तुमचे माणसं पाहिजे ना. अहो सहकार्य करावं लागत. एवढं का काही एवढं तुम्ही मदत करत होता. हा माणूस माणसं ठीक आहे, बाई माणूस घरापर्यंत ठीक आहे. बरं मला एक सांगा, तुमच्या काम माणसं किती आता? दोघंही. दोघं का? हा मग ते माणसं इथून घ्यायचं नाही अहो का? त्यांचं काम अर्जंट आहे ते म्हणा, आम्हाला 8 दिवसाच्या आत काम एंड करून द्या म्हणा. मग चुकून ते म्हणलं मग साहित्य घेऊन येऊ, लेबर येऊन बरं राहिले. आता असं करा,
चला आता घरी चला, दाजीची गाडी घेतो मी. मग गाडीत आपण दोघं जाऊन सगळं सामान घेऊन चला घरी चला. अहो काय घरी केलं? चला, हो, चला. जाऊन राहिलं होतं ना. पुढं मग जा तुम्ही जा. नाही ना पण मग तिला न्यावं लागेल ना. म्हणला तिला कशाला तिला ते काम दाखवायचे मी किती येऊ राहिलो ना. नाही काम किती भारी केले ते काम हा, दाखवायचे. मग आपण सगळे सोबत जाऊ. पाहुण्याला विचारू ना. सोबत जाऊ सोबत. चला चला घरी चला. काय चल. दादा फोन पण नाही हा? केला आता. हा, मग फोन केला ना दाजीला, फोन केला तुझा फोनच लागा ना. मी बंद करून ठेवला होता मोबाईल, चार्जिंगच नव्हती. आली का? अहो नाही आली. हा नाही ना आली नाही नाही नाही. काय बाबा आता कुठं गेली सर भाऊ? हां कामाला जात नाही एक तर कुठं. हां यायला पण आता येणं मला फोन तर चालू ठेवायचा नाही ना. फोनच स्विच ऑफ दाखवत आहे. हां आणि त्या कारागिरीला फोन लावला ना, त्या कारागिरीला फोन लावला तर त्याचा फोन स्विच ऑफ आहे. काय म्हणता? हां काय? ए, तुला ऐकायला येणार विकायला येणार तुझ्या जवळ काय डोकं लायचं तुला लक्ष ठेवता नाही आलं. तू काय सांगत चल आता घरी जातो भाऊ, फक्त टेन्शन आलं आता. चला मला काय सांगितलं मला चला ना मला- दाजी घरी चला. दाजी ओ दाजी राम राम. राम 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 राम. का हो? बसले झोपले ते काय? कुठे गेलती का तू? मी हा अहो तुम्ही जायला तसं मीठ आणायला, हा. मग यायला लागत होतं ते काय पाटीन ते लागत होतं. मग हे म्हणे दुसऱ्या साईटवर आहे, मग आपण घेऊन येऊ. मग मी गेले त्यासोबत. सांगितलं आम्ही पाट्यान ते काय पावडे खुद आणा. हा अरे फोन तर चालू ठेवायचा रे बा. अहो. फोन स्विच ऑफ का हो? तुमचाही फोन स्विच ऑफ का? हा डिस्प्ले गेलाय. पहा बरं तो डिस्प्ले गेलाय का, खरं काय आणि खोटं अरे काय. काय चाललंय यार तुम्ही? मग तुम्हाला कामाला बोलवले तुमच्या पाठीने यायला माय बायको न्यायची का? अहो, पण आता सहकार्य करायला थोडं बरं. काय सहकार्य? तुम्ही का पैसे कमी घेता काय? त्याला तेच म्हणतो तुमच्याकडे माणसं तुम्ही न्यायचे ना. दाजी तो माणूस द्यायचा ना मग. ओ दाजी हा मला यांचे लक्षण चांगले दिसून राहिले चांगले. बरं का. हा कारण हे ज्या बाबा चालले होते ना, हा. वाटत नाही पाठवणार मग तुम्हाला कुठे भेटली? रस्त्यात भेटले, चालले होते मस्त आनंदात. हा का? पावलं हसायचे. मग आता दादा असं कसं रे, हसत नाही का माणूस? गप राहते का? याच्या आवता तेच हा? का? भांडे कोणते पडले त्याच्या दोयच्या त्याच्या मागे गेली ती ना- भांडे आणायला. ती तिच्या नवऱ्याचं कौतुक सांगत चालू होती मला. पण माझे घरवाले खूप चांगले. नाही ओळख नाही पाळख नाही अशी कोणासोबतच असेल का तू? हा ओळख आहे ना ओळख काय आहे. आलं का तुमचा खारोटा असा आहे काय नाही? मग तुम्ही मलाच बोला आता पुन्हा काय वरून. बोलतो? हा हा? ते तुम्हाला लय लक्ष ठेवता येत. काय म्हणजे मी शिबिटा आणायला गेलोय. आलं खाणू ठेव पुन्हा. आमचे खानोटे ते तुमच्याकडे तुमच्या ताब्यात द्यायला तर तुम्ही पाहायचं ना. तुम्ही लक्ष नाही ठेवत म्हणजे कोणी काय तुम्हाला. बरं लगेच मागे निघायचं काय? मग ते मग ते तुमच्या तुम्ही सांगा पायात तिला सांगा आता. ना. म्हणजे आता मी काय सांगेल म्हणजे मा पाटील डोळे का मी हो. शिबिटा आणायला गेलोय. ऐका आता पहिले आमच्या खाणू होती लग्न लावून दिले आता तुमच्या खाणू आली ती. आता तुम्ही काय वळण लावायचं तुम्ही पाहा ना. अहो, आणि मदत करते काय गुन्हा असते का दादा? मदत काय त्या बाबा मागे जायला मदत तुला करायची. ओळखीचा आहे का धावल तो? हा? आपलं कामाला लावलं ना तुम्ही, मग ओळखीचं कामाला लावलं लावलं. नाही. 10 मिनिटं झाले 10 मिनिटं झाली त्याचा मला यावर झाला तो लगेच बिल होता कामाला. आणि मी इकडे शिबिट आणायला गेले आणि तू लगेच एक सगळं निघून गेली. टोकऱ्यानं लगेच काम चालू. काय टोकरे आता म्हणजे काय? अहो तुम्ही समोर त्याला पैसे दिले. कारागिरी आहे का काय अडचण? एवढं टोकऱ्या म्हणजे स्वतःच्या ज्याचं काम आहे त्याच्या माल बायका घेऊन जायचं काय साहित्य आणायला. तुमच्या बायका आणायचं ना हा? घरी. नाही मला हा, ना त्याच्या बायका लोक पाहतील ना. हो दाजी सगळ्यात सोपं काम करा या माणसाला उचकून द्या याचं काही लक्षण चांगलं दिसेल नाही राहिलं 11 मला. रुपये हा मारा ते फोन पे लगेच. आता राहू द्या ना, दिलं ना दादा काम. नाही नाही मारायला नको अजिबात नाही. काय अरे पहिला बी गौंडी पळून जायला काय आमचा. माहिती पहिला बी गौंडी पळून अरे जायला. याच्या मागे जाते का मग? तो तर एकटा पळून गेला हातूला घेऊन पळून जायच्या चक्कर मध्ये दिसतो असं. हा मी काय त्या मापाचा माणूस आहे का? कोण हा? तू? मी कोणच्या मापाचा दिसला बाबा तू वय अरे लय मंदार माणूस आहे, पाय हात फुटले ते माणसाचे काम हा हा करतो. हा फुटले असतील आता ना. तुमच्या तिला कामावर बोलवलंय का आजी? दगड लावायचा. लय मोठे तोडले कोणातरी. तुला आहे ना लय भाग. येलं नाही बघ काळजी मग? आहे त्याची. तू आहे. तुला लय काळजी लागली त्यांची वाली. काळजीचं नाही, आता इमानदार माणूस समजून येत नाही का आपल्याला? हा का? काय दिलं काय तो येईल पण मी म्हणते असं कुठं आहे का गौंडी मध्ये बाई माणूस जाती मालकीन माग काय? काय दिलं तिच्या डोक्यात विचार दिले चांगलं घर बांधायचं म्हणून. पा- आणि एवढ्या मोठ्या माणसाला तुम्ही अरे तुरे करून राहिले बरं माहिती मला एक सांगा ही आहे ना जाताना कधी मोबाईल विसरत नाही मोबाईल कुठे हा ना मोबाईल कुठे जावायला स्विच ऑफ दाखवतोय. हं? मोबाईल घरातच असेल. का? हा घरातच आहे तुला ना. काय माहिती करत असतं नाही तिला म्हणलो तुझ्या नवरा फोन करते म्हणजे मोबाईल घरात. ते
म्हणजे यांचं ठरून झालंय सगळं. यांचं काहीतरी वैल आहे दाजी बर का काहीतरी हिला गडबड आहे घरात घ्या यांना. कारण मला आहे ना तिचं वाला थोडस चेअरवरून वाटायला ही बी काहीतरी बहाणे असं मारायला. काहीच नाही ते काय हा असं काहीच नाही तू माझं नाक कापायच्या चक्कर मध्ये असं वाटतं मला तिकडे गेल्यावर लाईन लावली वाटतं ना हं? कुठं? तिकडे गेल्यावर चांगली वाटते आता गेलं लावेल नव्हती ना पाहिजे ना चांगली वाटते म्हणे. तो चपला तोड जोडू का आता अहो उठा याला काढून द्या. काढा याला. ए, काढा याला. हा काम नाही करायचं मावले 11 जातात त्यांचे कोणतं म्हणजे मागू खर्च केले तर मला पैसे पाहावं लागते कोणाला. एक काम करा 11,000 वसूल होईपर्यंत याच्याकडून काम हा. करून घ्या 2-4 दिवस. चल कामाला बिलक दादा हे माणूस लय चांगला आहे वय इकडे आणि हिला एकटं सोड नका बरं तू तिकडे यायचं नाही काम आहो का हो दाजी हा. कामाला लावून या इकडं चल काम पाय चल हा काम अहो, पाहू घे चला, ना तुम्ही काम पान केलंय कामाला आम्ही चाललो करा. याला ठेव नका आता पुन्हा पाहते या नाही, बाईचं. नाही, चालेल. काय पटत काय अशा गोष्टी हा? बहिणी तुम्ही जसं समजता तसं काय चला घरात चला घरात. चला चहा बनवते